कळवा येथे परप्रांतीय आणि बांगलादेशी मासे विक्री करणाऱ्यांना कोळी समाज आणि मनसेच्या वतीने मनाई। परप्रांतीय आणि बांगलादेशी बेकायदेशीरपणे गल्लोगल्ली फिरून मासे विकतात। त्यात त्यांचे मासे हे निकृष्ट दर्जाचे असतात, त्यामुळे त्यांची किंमतही कमी असते। मासे खरेदी करणारे सुद्धा त्यांच्याकडून खरेदी करतात। याचा परिणाम तेथील स्थानिक मच्छीमारांवर होतो। त्यांचे चांगले मासे असून सुद्धा तिकडे कोणी फिरकत नाही। त्याचा परिणाम म्हणजे स्थानिक कोळी समाजावर उपासमारीची वेळ आली आहे। त्याचा उद्रेक होत बुधवारी त्या विरोधात कोळी समाज आक्रमक झाला। या प्रकरणी कळव्यातील कोळी समाजाचे मनसे ठाणे शहर उपाध्यक्ष सुशांत सूर्यराव यांच्याकडे तक्रार केली होती। त्या अनुषंगाने कळव्यात मासे विकणाऱ्या परप्रांती आणि बांगलादेशी यांना मनसे आणि कोळी समाजाने रस्त्यावरती बसवून ठेवले होते। नंतर त्यांनी आणलेले खराब मासे नाल्यात फेकून देण्यात आले। त्यांना उठाबशा काढायला लावल्या। परत इथे मासे विक्री करण्यास मनाई करण्यात आली। ही बाहेरून आलेले लोक आहेत, मस्जिद बंदवरून आलेले लोक। आम्ही हे गाववाली लोक आहोत। आम्ही गावांना मावरा ऐकणार तर काय जाणार मावरा ऐकायला? आमचं गावच शिव आहे। आमच्या आवरा बायकात कोणते नवरे आहेत तर कोणाला पोरं बाळ नाही आहेत। त्यांचं सगळ्यांचं याच धंद्यावरती आहे। कोणाचे नवरे कामाला नाही आहेत, सगळ्यांचं याच्यावरच आहे। त्या काय जातील? हे घरोघरी जातात, गल्ली गल्लीन जातात ना तया ऐकतात। आम्ही काय जावं ऐकायला? आम्ही कोणच्या गावात जात नाही ना कोणाला आमच्या गावात येऊन द्यायचं नाही। आम्हाला जे बाहेरून आलेले भैये धंदा करतात, ही अशी घाण मच्छी विकतात, तर आम्हाला एकच सांगायचं आहे, गिराकापर्यंत आमचा आवाज जाऊ द्या की पब्लिकने हुशार व्हा की ही सडलेली मच्छी खाऊ नका, आपल्या मुलाबाळांना खाऊ घालू नका। कमी पैशाने मिळते ती, आमच्याकडे या, आम्ही ह्याच्यापेक्षाही कमी पैशाने देऊ। सुंदर स्वच्छ आणि ताजी फ्रेश मच्छी नाही। आम्हाला कोणाचं नाव सांगायचं नाहीये ह्याच्या मागे। एकदम थर्ड क्लास लेवलची क्वालिटी आहे, जी लिलाव, ज्या मच्छीचा लिलाव होत नाही, जी फेकली जाते ती ते लोक शेवटला उचलून घेऊन। आज गेल्या अनेक दिवसापासून आमच्याकडे हे कळवा मच्छीमार संघटना, कळवा बाजारामध्ये बसणाऱ्या महिला भगिनी असतील, खारेगावमधील मच्छी विकणाऱ्या कोळी महिला असतील, विटाव्यातल्या असतील, या सर्वजणी आमच्याकडे तक्रार घेऊन येत होत्या का मस्जिद बंदर येथून अनधिकृतरित्या फेरीवाले मच्छी डोक्यावर घेऊन येतात, टप घेऊन येतात आणि अशी घाणेरड्या प्रकारची मच्छी जी खाल्ल्यानंतर लोकांना अनेक आजार होऊ शकतात, कमीमध्ये विकतात, आमच्या धंद्यावर पोटापाण्यावर पाय मारतात। याची दखल घेऊन आज मनसेने तसेच स्थानिक आपले थोटे साहेब असतील, TMC कळवा विभाग वरिष्ठ पोलीस निरीक्षक असतील थोरात साहेब यांचे बीटचे अधिकारी होते आणि या कोळी भगिनी आणि आमच्या मनसेचे सर्व पदाधिकारी आम्ही एकत्ररित्या यांना आज इथे पकडलेलं आहे। यांची घाण जी मच्छी असते ही लोकांपर्यंत दाखवत आहेत। त्याच्याबरोबर हे आमच्याकडे येणाऱ्या कोळी ताई आहेत, त्यांनाही आवाहन केलं आहे का तुम्ही मार्केटमध्ये आपल्या दररोजच्या मच्छीचा एक रेट लावा। जी मच्छी स्वस्त आहे तिचा रेट म्हणजे सर्वच मच्छीचा रेट तुम्ही कमी असेल असा करा, कारण का अनेक नागरिक आमच्याकडे पण तक्रार करतात का ही जी मच्छी विकली जाते ही जाम महाग असते मार्केटमध्ये गेलं तर, परंतु लोकांना माझं हे सांगणं असेल की ती मच्छी जी महाग असते ती फ्रेश असते, ताजी असते। तुम्ही अशी कमीमध्ये मिळते म्हणून अशी मच्छी खाणार का? येथील स्थानिक जे भूमिपुत्र आहेत, कोळी बांधव आहेत, त्यांच्यावर कुठलाही अन्याय व्हायला नाही पाहिजे। त्यासाठी सन्माननीय राजसाहेब आणि मनसे सतत या महिलांच्या मागे सदैव पाठीशी राहू। आज आम्ही यांना उठाबशा काढायला लावल्यात, यांना सक्त ताकीद दिले, इथून पुढे दिसाल तर यांची खैर मनसेची आहे। त्याच्या व्यतिरिक्त ही सर्व मच्छी आज TMCच्या माध्यमातून एखाद्या नाल्यामध्ये डिस्ट्रॉय करण्यात येणार आहे। माझं तुम्हाला मार्फत एकच सांगणं असेल का स्थानिकांसाठी जेव्हा जेव्हा प्रश्न उभे राहतील तेव्हा मनसे खंबीर असेल। मालमत्ता कर पाणीपट्टीवरील शास्ती दंड व्याजमध्ये सूट योजना। ठाणे महापालिका क्षेत्रातील जे करदाते थकीत मालमत्ता कर चालू वर्षाच्या मागणीसह एकत्रित महापालिकेकडे जमा करतील अशा करदात्यांना त्यांच्या थकीत मालमत्ता करावर कराधान नियम 41 अन्वये करण्यात येणारी शास्ती माफ करण्याचा धोरणात्मक निर्णय घेण्यात आला आहे। 15 डिसेंबर 2023 ते 31 डिसेंबर 2023 या कालावधीकरिता 100% सूट। दिनांक 1 जानेवारी 2024 ते 15 जानेवारी 2024 या कालावधीकरिता 75% सूट। दिनांक 16 जानेवारी 2024 ते 31 जानेवारी 2024 या कालावधीकरिता 50% सूट। महापालिकेचे प्रभाग कार्यालयाकडील सर्व संकलन केंद्रावर कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी सकाळी 10:30 ते सायंकाळी 5 तसेच सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी व शनिवार व रविवार या दिवशी सकाळी 10:30 ते 4 या वेळेत भरणा
करता येईल. महापालिकेच्या www.thanecity.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने तसेच गुगल पे, फोनपे, पेटीएम, भीम ॲपद्वारे मालमत्ता कर भरण्याची सुविधा उपलब्ध आहे. तरी ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील करदात्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढीलप्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. ठाण्याचे आमदार संजय केळकर यांनी विधानसभेमध्ये पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून ठाणे शहरातील बाळकुंभ भागात उभारण्यात आलेल्या ऑलिम्पिक दर्जाच्या तरण तलावाचे उद्घाटन होऊनही ते नागरिकांसाठी खुले केले जात नाही याबाबत सभागृहाचे लक्ष वेधले. सदरचे तरण तलाव सुरू करण्याबाबतची मागणी तसेच ठाणे शहर हे सांस्कृतिक शहर असून येथे कलाकार मोठ्या प्रमाणात वास्तव्य करतात व नवनवीन कलाकार उदयाला येतात. यासाठी उभारण्यात आलेलं कलाभवन त्याची दुरुस्ती करून खुले करावे व कलाकारांना त्याचा वापर करून देण्यात यावे अशी मागणीही त्यांनी केली. काही वेळेला अनेक चांगल्या वास्तू ज्या आहेत त्या आपण उभ्या करतो, परंतु त्या सुरू करत नाही आणि करोडो रुपये नियोजन शून्यतेमुळे वाया जातात. अध्यक्ष महोदय, आमच्या इथे ऑलिम्पिक दर्जाचा तरण तलाव उभा केला, त्याचं उद्घाटन पण झालं, परंतु आजही त्याचं प्रत्यक्ष त्याची सुरुवात झालेली नाही. त्याच्यामुळे तिथल्या नागरिकांना जे आहे ते त्या ठिकाणी संभ्रम निर्माण होतो की हे उद्घाटन झालं आणि का होत नाही. मी त्या ठिकाणी 2दा त्या ठिकाणी भेट दिली. माझी विनंती आहे की शासनाच्या माध्यमातून महापालिकेला त्यांनी निर्देश द्यावेत. तसंच कलाभवन देखील त्या ठिकाणी 2009ला अध्यक्ष महोदय, ठाणे हे सांस्कृतिक शहर आहे. हे कलाभवन जे आहे ते गेले 3 वर्षापासून बंद आहे. इतकं सुंदर ती वास्तू आहे, त्या वास्तूचं नियोजन शून्यतेमुळे त्या ठिकाणी निगा राखली गेलेली नसल्यामुळे तिथल्या निरनिराळ्या चित्रकला असेल, फोटोग्राफी असेल, निरनिराळ्या कलाकारांना त्या ठिकाणी त्या वास्तूचा उपयोग करता येत नाही. त्याच्यामुळे त्याची तातडीने दुरुस्ती करून ते सुरू करावं अशा प्रकारचे शासनाने निर्देश द्यावेत. ठाण्यात माती महोत्सव साजरा. मातीकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करण्यासाठी पर्यावरण दक्षता मंडळाने माती महोत्सवाचे आयोजन ठिकठिकाणी केले आहे. यावर्षी श्रीरंग शाळेबरोबरच मोह विद्यालय ठाणे येथे दिनांक 13 डिसेंबर रोजी सकाळी 9 ते सायंकाळी 5 पर्यंत माती महोत्सव आयोजित करण्यात आला. पर्यावरण दक्षता मंडळ, एन्व्हिरो व्हिजिल, पितांबरी प्रॉडक्ट,
PVT LTD आणि मोहविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने हा महोत्सव साजरा करण्यात आला। दिनांक 13 डिसेंबर रोजी घेण्यात आलेल्या माती महोत्सव कार्यक्रमात पर्यावरण दक्षता मंडळाच्या अध्यक्षा डॉक्टर मानसी जोशी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले। मातीचे संवर्धन करणे सर्वांची जबाबदारी आहे, त्यासाठी हरित आच्छादन वाढविणे गरजेचे आहे, असे त्यांनी आपल्या मनोगतात सांगितले। मोहविद्यालयाच्या संचालिका सौ मेधा जोशी यांनी माती महोत्सवातून मातीचे संवर्धन करण्याच्या कृतीस शुभेच्छा दिल्या। मोहविद्यालय माध्यमिक विभाग मुख्याध्यापिका सौ नीलांबरी जठार यांनी पर्यावरणाच्या स्तुत्य कार्यक्रमासाठी आमची शाळा संस्थेसोबत असेल याची ग्वाही दिली। सौ अर्चना ईर्षी यांनी पर्यावरणातून च्या कृतीतून चांगला नागरिक घडवण्याचा संस्थेचा हेतू अत्यंत चांगला आहे। हा हेतू विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही नक्की हातभार लावू असे सांगितले। पितांबरी कंपनीचे श्री अरविंद सुळे यांनी अन्न, वस्त्र, निवारा या मूलभूत गरजा मातीतून निर्माण होतात, त्यामुळे मातीचे महत्त्व समजून सांगितले। या कार्यक्रमासाठी पर्यावरण दक्षता मंडळाचे उपाध्यक्ष डॉक्टर संजय जोशी, खजिनदार श्री विद्याधर वालावलकर, सौ स्वाती पाटील, सौ पौर्णिमा शिरगावकर, पितांबरीचे श्री आदित्य गोळे व्यवस्थापक पितांबरी कंपनी, मोहविद्यालयाच्या सौ अनुराधा कुलकर्णी, सौ मनीषा कुलकर्णी, श्री सुनील पाटील, राजेश्वरी पांचाळ, स्नेहा शेडगे, मुख्याध्यापिका MH ब्लॉसम BSE माती महोत्सवासाठी उपस्थित होते। माझं नाव दिव्या पुनले जाते आहे। मी 5वीत अभ्यास करते। माझ्या शाळेचं नाव आहे GIS ब्लॉसम इंग्लिश। मी इथे सॉईल एक्झिबिशनसाठी आली आहे। इथे मुलांनी वेगवेगळे प्रकारचे सॉईलचे प्रकार व त्याचे मॉडेल बनवून आम्हाला समजवले होते। महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी व महिलांबाबत आदर, महिला सक्षमीकरणाबाबत शालेय अभ्यासक्रमात संबंधित कायदे व अधिकारांचा समावेश करावा। भाजपच्या माजी नगरसेविका नंदा कृष्णा पाटील यांची राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षांकडे लेखी मागणी। देशातील महिला वर्ग व तरुणी सक्षम नागरिक बनाव्यात, त्यांना सुरक्षितता, त्याचबरोबर महिलांविषयीच्या कायद्यांचे ज्ञान तरुणी महिला तसेच तरुणांना विद्यार्थी दर्शेत यावे, यासाठी राष्ट्रीय स्तरावरून केंद्रीय महिला आयोग व राज्य महिला आयोग यांच्या संयुक्त विद्यमाने शालेय शिक्षणात यासाठी स्वतंत्र अभ्यासक्रम सुरू करण्याच्या दृष्टीने विचार करावा, अशी मागणी माजी नगरसेविका नंदा कृष्णा पाटील यांनी राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा रेखा शर्मा यांच्याकडे केली आहे। राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा रेखा शर्मा एका कार्यक्रमासाठी ठाण्यात आल्या असता नंदा पाटील यांनी त्यांची प्रत्यक्ष भेट घेऊन याबाबतचे निवेदन दिले आहे। या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की मोदी सरकारच्या माध्यमातून महिला सशक्तीकरणाचे अनेक उपक्रम राबवले जात आहेत। सरकारच्या महिला विकास धोरणामुळे महिला वर्गात समाधानाची भावना आहे। महिलांना सरकारकडून अपेक्षा आहेत। देशातील महिला वर्ग व तरुणी सक्षम नागरिक बनाव्यात, त्यांना सुरक्षितता, त्याचबरोबर महिलांविषयीच्या कायद्यांचे ज्ञान तरुणी महिला तसेच तरुणांना विद्यार्थी द्यावे, यासाठी राष्ट्रीय स्तरावरून केंद्रीय महिला आयोग व राज्य महिला आयोग यांच्या संयुक्त विद्यमाने शालेय शिक्षणात यासाठी स्वतंत्र अभ्यासक्रम सुरू करण्याच्या दृष्टीने विचार व्हावा, अशी विनंती त्यांनी या पत्रात केली आहे। असा अभ्यासक्रम सुरू झाल्यास विद्यार्थी दशेतच महिलांबाबत आदर, महिलांबाबतचे कायदे याची माहिती विद्यार्थ्यांना मिळेल। महिलांवर होणाऱ्या अन्याय, अत्याचार याबाबत अभ्यासक्रम निर्माण झाल्यास येणारी पिढी ही अधिक जागृत बनेल। कायद्याच्या माहितीमुळे व घाकामुळे मुली, महिला, तरुणी यांच्यावरील अत्याचार कमी होण्यास मदत होईल। अन्यायाविरुद्ध कायदेशीर लढाई लढण्यास सामान्य महिलाही सक्षम होतील, असे नंदा कृष्णा पाटील यांनी या निवेदनात म्हटले आहे। आदर्श समाज घडवण्याच्या दृष्टीने महिला सक्षमीकरण आवश्यक असून महिलांवर होणाऱ्या अन्यायाला आळा घालण्यासाठी प्रशिक्षित समाज घडवणे आवश्यक आहे। त्या दृष्टीने शालेय अभ्यासक्रमात महिलांबाबतचे कायदे, महिलांवर होणाऱ्या अन्यायाविरोधात असणारे कायदे, महिला सक्षमीकरणाचा समावेश करण्याच्या दृष्टीने आपण प्रयत्न करावा, अशी मागणी नंदा कृष्णा पाटील यांनी केली आहे।